अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्थगितीचा आदेश। अजित पवारांच्या निधनानंतर 3 दिवसातच 75 शाळांना मिळाला होता अल्पसंख्याक शाळांचा दर्जा। मुंबई पालिकेच्या सभागृहात विशेष सभेदरम्यान गोंधळ, महापौर रितू तावडे उशिरा आल्यानं विरोधक आक्रमक। मुंबई महापालिकेमधील विरोधी पक्षनेत्याबाबत आज होणार अधिकृत घोषणा, किशोरी पेडणेकरांची विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होण्याची शक्यता। मंत्रालयातील लाच प्रकरणातील झिरवाळांच्या खात्यातील लिपिक राजेंद्र ढेरेंगेंच्या नाशिकच्या घरी झडती, एसीबीकडून महत्त्वाची कागदपत्र जप्त, चौकशीला वेग येण्याची शक्यता। शनिवारपासून नॉट रिचेबल असलेले मंत्री नरहरी झिरवाळ आज घेणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। पुढारी न्यूजला विश्वसनीय सूत्रांची माहिती, मंत्रालयातील लाच प्रकरणानंतर झिरवाळ अडचणीत। राष्ट्रवादीच्या आमदारांची आज संध्याकाळी मुंबईत बैठक, राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरण तसंच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत बैठकीत चर्चेची शक्यता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवर बैठकीचं आयोजन। गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची राऊतांकडून ऑफर। गणेश नाईकांनी शिवसेनेत यावं, शिवसेनेत येऊन शिंदेविरोधात लढावं, तुमचाच विजय होईल, राऊतांकडून नाईकांना प्रेमाचा सल्ला। संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तारांच्या मंदिर दर्शनावर आक्षेप, सत्तारांनी शिवमंदिरामध्ये दर्शन घेतल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक, दर्शनानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरात शिंपडलं गोमूत्र। पुण्यातील हिंसक आंदोलन भाजप आणि काँग्रेसला भोवलं, दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। पुण्यातील दगडफेकीचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती। दहिसरमध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पळवून नेऊन अत्याचार केल्याची माहिती समोर, एका आरोपीला पोलिसांनी केली अटक। धुळे जिल्ह्यातल्या तरडी परिसरात बिहारी मजुराकडून महिलेचा विनयभंग, महिलांसह संतप्त जमावाकडून आरोपीला मारहाण, 27 वर्षीय आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात।